याच्यात काय कशी आहे भेंडी गँग. तर आजपासून तुमचा मोठे ब्लॉग पण बनवणार. तुम्हाला पूर्ण बॅचलरची लाईफ कशी असते, आम्ही कसं जगतो, बॅचलर एक कसं राहतो बाहेर घर सोडून, तर ते तुम्हाला सगळं दाखवणार. तुम्हीच म्हणत राहता की छोटे व्हिडिओ काय बनवतो, मोठे ब्लॉग पण आम्हाला बघायचे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कशी व्हिडिओ ते सांगा. आताच दिवाळी झाली आणि तुझं ऑफिसला गेलो होतो आणि इतकं भंगार वाटतंय ना, काय सांगू आई शपथ. मनच लागत नव्हतं. म्हणजे सुनं सुनं वाटतंय. घर ते घर असतं भाई. लोकांना वाटतं की बाहेर राहतोय तर मग खूप मजा करत असेल असं तसं. भाई काही नाही, मजा वगैरे काही नाही. तर बॅचलरची लाईफ आम्हाला माहिती कशी जगतोय आम्ही. बाहेरचं खावं लागतं, घरचं खायला भेटत नाही. तुम्हाला घराची किंमत आता नाही समजणार, जेव्हा तुम्ही घर सोडून जाशाल ना बाहेर, तेव्हा तुम्हाला घराची किंमत समजेल. तर अजून जेवायला काय बनवायचंय ते ठरवलं नाही. हे बघा हा आमचा सेटअप. तर ते पण दाखवणार आहे की आज जेवायला काय बनवायचंय. आता आठवडाभर घरी होतो दिवाळीच्या मध्ये, इतकं भारी भारी खायला भेटलं. मम्मीने जे पाहिजे ते बनवून दिलं. भेंडी म्हणजे आजपर्यंत एवढं कधी लाड झाले नाही, पण जेव्हापासून बाहेर राहायला लागले घरचे इतके लाड करायला लागले. अरे वा. आणि आता सगळ्यांच्या घरच्यांनी दिवाळीचं फराळ पण पाठवलंय आणि इतकं फराळ आलंय ना भाई, डायरेक्ट महिनाभर जाईल इतकं फराळ आलंय. सगळ्यांना दाखवतो तुम्हाला किती फराळ. खायला चालू पण झाली. हे बाय काय हो राहिलं फराळ. काय काय आणलंय दाखव रे एकदा. वा हा चिवडा, करंजा, भाकरवडी, चिवडा, चकली. 2 महिन्याचा किराणा आहे. काढू आहेत काढ. आई शप्पा काय भारी. काजू पण आहे बघ. काजू पण आणले. काजू काजू किती दिवस जातील आपल्या याचे. 2 महिने जातील गायचं. एकदम कडक. जेवणाला काय बनवायचंय. शेंगुळे. काय बनवायचंय. शेंगुळे बनवायचे की शेंगुळे येतं का बनवता. शेंगुळे खाल्ले गाईस. शेंगुळे याची इच्छा आहे शेंगुळे खावा. एवढासा चिवडा खाल्ला गाईस यांनी आणि आता म्हणतोय जेवण नाही बनवायचं. पोट भरला म्हणतोय. तुझं काय रे. याला जेवायचंय. मला पण जेवायचंय. 2 चपात्या, तुरीची डाळ, वरण भात. आज वरण भात. सगळे कपडे धुवून आणले यावेळेस. हे बघा हा पसारा दिसतोय का. हा पसारा. सगळ्यांच्या बॅग आलेल्या आहे. अजून 2-3 जण आले नाही रूम वरती. सगळे कपडे धुवून आणले. काही विषय नाही. आता 2 आठवडे एवढी भूक नाही आपल्याला. थोडक्यामध्ये पण होऊन जाईल. एवढं सामान आहे. इस्त्री पण करायचे कपडे अजून. पिने मिरचीची डाळ, लाल मिरचीची डाळ आज ज्याने इस्त्री करून दे ना. एवढा शर्ट उद्या घालायला काही नाही. भेंडी तर मी तुझं सांगू राहिलो. काय जॉन्सन बेबी कोणाच आहे. जॉन्सन बेबी कोण वापरतोय. धाग भाई कोणीतरी जॉन्सन बेबी वापरतोय. आमच्या इथं माहितीच नाही. दाखवतो तुम्हाला जॉन्सन बेबी कुठे आहे. ओ भाई लहानपणी वापरायचो आपण असं. आपण कोण वापरतोय काय माहिती. आताच इस्त्री करून घेतो. थोडं टापटीप गेलेलं बरं. बरोबर की नाही. काय काय आणायचं लिहिलं का. घरातला किराणा पण संपलाय. किराणा घ्यायला जायचं आता. चला आता चाललो आपण शॉपिंग करायला. कसली शॉपिंग. मसाल्यांची शॉपिंग, घराची शॉपिंग, किराणा काय काय घ्यायचं आपल्याला. मसाले, धने पावडर. कोणता एव्हरेस्ट, सुहाना कोणता बोलला तो ब्रँड. हळद पण घ्यायची आहे. हळद, मसाला, धने पावडर, किचन किंग, जिरा. पूर्ण लिहून घेतलंय आम्ही. पूर्ण लिस्ट तयार आहे. डायरेक्ट आता किराणा घ्यायला जायचंय. या पावसाचं काहीतरी करा गाईस. नोव्हेंबर चालू होऊन जाईल. संक्रांत बघून जातो का काय. गणपती झाली, दसरा झाला, दिवाळी झाली तरी पाऊस चालूच आहे. संक्रांतला पण येणार आहे. नाही रे भाई पतंग उडवायची. नाही रे मला तर होळीपर्यंत बोलत होता. विचारत होता होळीपर्यंत येऊ का. नाही कॅन्सल भाई. चिकन आणलं होतं माझ्या मागच्याने. बिचाराचं चिकन पाडलं जायचं भाई. मांजरीने खाती ती. बिचाराचं चिकन खाल्लं. डेंजर असतं भैया मांजरी. तशी खाती वादी.
पूर्ण गेलं ना, पूर्णच टाकून दिलं पाहिजे चिकन. खाते आता खाते उघडे करून ठेव. नहीं वैसे रख दिया उसने, पिछली खुला नहीं किया. खोल के रखना पड़ेगा वो. खोल खोल मैंने खोल, मैंने हाथ लगा, मैंने खाते. खोल खोल ये मला जपतं महाराज. मांजरीची मजा आज. आपली शॉपिंग करून झाली आहे. चपात्या आणि बाकीचं छोटं मोठं सामान. तुम्हाला माहिती आहे आम्ही चपात्या बनवत नाही, कोणालाच बनवता येत नाही रूमवर चपात्या. का बरं बनवत नाही रे आपण चपात्या? कोण बनवणार, टाइम आहे का? टाइमच नाही कोणाला, आणि कोणाला येत पण नाही गोल चपात्या बनवता. खरं बोल ना, चौकोनी खाऊ पण कोण बनवणार? बनवताच येत नाही कोणाला, आणि कंटाळा पण लय. चपात्या बनवायला टाइम लागतो. जेवण बनवणं चालू आहे. एव्हरेस्ट पण येणार आहे, एव्हरेस्ट पण आणलंय. हे बघ एव्हरेस्ट एक आणायला लावलं, दोन दोन घेऊन कमी नाही पडलं पाहिजे. याच्यात काय शपथ, पेढा याच्यात, पेढा भेटला भाई. तू आणला का? कोणी आणलं तर? डाळ आता आपली शिजते. हा आपला सिंगल गॅस, माहिती तुम्हाला सगळेच फॅमिली आहे तुम्ही त्या सिंगल गॅसची. एक तो लिजेंड बनलाय का रे सिंगल गॅस. डायरेक्ट कमेंट करता भाई तो गॅस बदला म्हणे, डबल गॅस घ्या म्हणे. डाळ भात कॅन्सल केलाय गाईच. उडदाची डाळ आहे, उडदाची डाळ बनवणार आहे. आमचा थोडासा पसारा दिसल तुम्हाला, पण मग एकदम साफसुथरं राहिलं तर मग काय फायदा नाही का. सगळं साफसफाई राहिली तर मग ते बॅचलर काय कामाचे. मग ते नकली बॅचलर असतं जे साफसफाई करताना, ते नकली असतं. जिथं पसारा असतो ना तेच ओरिजिनल बॅचलर. का वाटतं? हे टाकले आता कांदे. हे कांदे आम्ही घेतले परतवून. हा पूर्ण लाल होऊ द्यायचा, मग एकदम चव येते. त्याच्यानंतर लसूण टाकायचा आणि मग परतवून घ्यायचं. आता हे राईस टमाटे टाकायचे आपल्याला. चटका बसला. काय घाम फुटायला लागतो भाई किचन मध्ये. कसं काय करता भाई बाहेर डेली, काय नाही. भाजीची ग्रेव्ही झाली, बघायची का ग्रेव्ही? तुम्ही डायरेक्ट ग्रेव्ही पाहूनच फिदा होशाल भाजीवर. कशी यावंच लागतंय. नाद करती का? यावंच लागतंय. डाळ ही बघा, डाळ चालली आमची तुर 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 तुर. दिसायला बघा एकदम कशी मस्त पैकी दिसते. टेस्ट करून घेऊ आपण कशी बनली आपली भाजी. गरम आहे. एक नंबर भाई. तो चटका बसतोय ना मसाल्याचा, गरम चटका, क्लास. क्वालिटी एक नंबर रेडा, क्वालिटी. घेऊ का भाई अजून? आता भात पण टाकायचं आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. गरम एवढं होतंय आणि त्यामध्ये बघा फॅनच बंद पडलाय. फॅनच चालू होत नाही भाई. एवढ्या गरमीमध्ये फॅन बंद पडलाय. आई शप्पथ, पोरं कशी झोपतील आता काय माहिती भाई. आता आपण भात टाकतोय, त्याच्यात तांदूळ टाकलाय, चवीप्रमाणे मीठ टाकूया. चला गाइस, आपण इथे व्हिडिओ एंड करू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि दाबून सबस्क्राईब करा, समजलं का? आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला बनवून पाहिजे ते सांगा, ते बनवू आम्ही. ठीक आहे, बाय बाय.